नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी खूपच सोपी अशी पापडाची रेसिपी घेऊन आली आहे, ज्याच्यामध्ये ना ज्वारी भिजवायची, ना दळून आणायची, ना कुठलेही झंझट न करता हे पापड बनवायचे आहेत। बनवायला एकदम सोपे आहेत, खायला तितकेच कुरकुरीत होतात। तर बघू शकता हे पापड किती खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत। तर हे पापड मी ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत, जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो, हे पीठ वापरून हे पापड बनवलेले आहेत। तर हे ज्वारीच्या पिठाचे खिचे पापड आहेत। अगदी सोप्या पद्धतीने हे पापड कसे करायचे हे दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर इथे मी 2 वाटी ज्वारीचे पीठ घेणार आहे। तुम्हाला पापड किती बनवायचे आहे त्याच्यानुसार पिठाचा वापर करायचा आहे। तर हे पीठ घेताना तुम्ही सुजीच्या चाळणीने पीठ चाळून घ्यायचे आहे, कारण पिठामध्ये कोंडा असतो, म्हणून हे पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे। जर पीठ चाळून नाही घेतले तर पिठामध्ये ते कोंडा तसाच राहतो आणि ते पापड खाताना कचकच लागतं, म्हणून पीठ हे चाळणीने चाळूनच घ्यायचे आहे। तर ह्या वाटीने मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर याच वाटीने आपल्याला पाण्याचे प्रमाण पण घ्यायचे आहे। तर गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 वाट्या पाणी ओतून घ्यायचे आहे। तर 2 वाटी पिठासाठी 2 वाटी पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता पाण्याला कडकडीत अशी उकळी येऊ द्यायची आहे। एकदम कडकडीत अशी पाण्याला उकळी आलेली आहे। तर आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। इथे मी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मीठ टाकलेले आहे। मीठ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण मीठ हे थोडंसं कमी ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये जे आपण चाळून ठेवलेलं पीठ होतं, हे सर्व पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं हलवून घ्यायचं। गॅस बंद करायचा आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा पापड खार पण टाकला होता, तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। आता थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे। सुरुवातीला मी पाण्यामध्ये जिरे टाकले नाही, कारण पाण्याचा कलर चेंज होतो म्हणून, आणि जिरे टाकल्यानंतर थोडंसं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जिरे त्याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होईल। आता हे सर्व आपले व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता याच्यावरती एक झाकण ठेवून 10 मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत। गॅस पूर्ण बंद करून ठेवायचा आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघू। आता हे जे आपले पापडाचं पीठ आहे हे गरम आहे, तोपर्यंत आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। आता ही कढई अजून थोडीशी गरम आहे, तोपर्यंतच मी एका ग्लासाच्या साहाय्याने हे थोडंसं पीठ मळून घेणार आहे, म्हणजे ते छान असं एकजीव होईल। पीठ गरम आहे म्हणून एका ग्लासाच्या साहाय्याने असं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे पीठ ग्लासाच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता हे पीठ आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित असे मळून घेत आहे। तुम्हाला प्लॅस्टिकचा पिशवीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही कॉटनच्या फडक्यामध्ये पण हे पीठ घेऊन मळू शकता। तर आता इथे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ खूपच गरम असतं, म्हणून गरम गरमच हे पीठ मळायचं असतं, म्हणजे छान मळलं जातं। पीठ गरम आहे तोपर्यंतच ते मळता येतं, एकदा थंड झाले की ते पीठ मळता येत नाही, म्हणून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ छान असं मी मळून घेतलेलं आहे। पीठ छान मळलं तरच पापड पण खूप छान खमंग खुसखुशीत होतात आणि लाटायला पण ते सोपे जातात। आता हे छान पीठ कॅरी बॅगमध्ये मी मळून घेतलं आहे। आता बाजूला काढून घेऊ आणि परत याला आपण थोडंसं मळून घ्यायचं आहे। हे पीठ जितकं होईल तितकं मळून मळून असं सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे। बघू शकता हे आपलं पीठ मळून एकदम छान असं तयार होत आहे। पीठ मळण्याची मेहनत घ्यायची आहे, म्हणजे पापड छान लाटले जातात। तर आता हे आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। आता त्या पिठामधून एक गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला हातावरती छान असं मळून घ्यायचा आहे। छान मळून मळून ते लांब असा आकार करून घ्यायचा। आणि जे राहिलेले पीठ होतं ते
कॅरी बॅगमध्ये घालून झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ थंड होणार नाही. तर हे सर्व पापड मी घरातच एका रूममध्ये करणार आहे. फॅनच्या हवेखाली तुम्ही उन्हामध्ये हे करू शकता. हे पापड बनवण्यासाठी पिठाचा एक गोळा घेतला आहे आणि तो लांब आकाराचा असा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे पापड एकसारखे बनवून तयार होतात. तर असा लांब आकार करून घ्यायचा आणि एका चाकूच्या किंवा उलटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे गोळे कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे गोळे कट करून घ्यायचे, म्हणजे पापड बनवायला सोपे जातात. तर इथे मी अर्धे पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे आणि ते असे एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आणि त्याच्यामधला एक गोळा घ्यायचा आणि हातावरती आपण असा गोल गोल बनवून घ्यायचा आहे, म्हणजे पापड बनवायला सोपे जातात. आणि आता तर इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे, त्याच्यावरती प्लॅस्टिकचा पेपर ठेवून घेतला आणि जो गोळा बनवून घेतलेला होता तो याच्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि वरतून एक प्लॅस्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि हातानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे छान असे आपले पापड होतात. आणि आता लाटण्याच्या सहाय्याने हे लाटून घ्यायचे आहेत. पीठ छान असं मळलेलं असल्यामुळे हे पापड लगेच बनतात. एकदम गोल असे पापड लाटून घ्यायचे आहे. तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही मशीनच्या सहाय्याने पण पापड बनवू शकतात, पण इथे मी लाटणाने लाटून घेणार आहे. तर बघू शकता आपले छान असे पापड लाटत आहेत, म्हणजे पीठ आपले व्यवस्थित मळलेलं आहे. हे पापड तुम्ही छोट्या मोठ्या कुठल्याही आकाराचे बनवू शकता. तर इथे आपला हा पापड बनवून तयार झालेला आहे. तो आपण हळूच असा उचलून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या प्लॅस्टिकच्या कागदावरती ठेवून द्यायचा आहे. तर बघू शकता आपण हा पापड प्लॅस्टिकच्या पेपरवरती टाकलेला आहे आणि तो खूप छान असा निघत आहे, अजिबात चिटकलेला नाही. म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित असं मळलेलं आहे आणि आपला ज्वारीच्या पिठाचा खीच आपला एकदम परफेक्ट असा बनलेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत आणि मी फॅनच्या हवेलाच वाळवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ते उन्हामध्ये वाळवणार आहे. तुम्ही हे पूर्ण उन्हामध्येही वाळवू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दुसऱ्या दिवशी हे छान असे मी उन्हाला वाळवून घेतलेले आहेत. बघू शकता किती छान असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. अगदी आपण हे ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत, जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो त्या पिठापासून हे पापड तयार झालेले आहेत. खायला खूपच खमंग खुसखुशीत तयार होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते. इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक पापड टाकून घ्यायचा आणि असा व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे. तर बघू शकता किती छान आणि पांढरशुभ्र असा आपला तळून झालेला आहे. आणि हे पापड खायला एकदम खमंग खुसखुशीत लागतात. बनवायला तितके सोपे आहेत. तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की हे बनवून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. इथे एक खूप महत्त्वाची टीप आहे, ती लक्षात ठेवायची. पापड करताना खिचा जास्त थंड होऊ देऊ नका, नाहीतर पापड व्यवस्थित बनले जात नाहीत. तुमच्या घरी कोणत्या पिठाचे पापड बनतात, ज्वारीचे, तांदळाचे की साबुदाण्याचे, हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट पण करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या पापडाची रेसिपी पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा आणि विशेष म्हणजे खात राहा.